तर आता महाराष्ट्रामधून केंद्रीय मंत्री म्हणून कोण सामील होणार यावर आज निर्णय घेतला जाणार आहे। शिवसेना पक्षाकडून 2 खासदारांना संधी मिळणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय, तर अनुभवी आणि मराठा समाजातील खासदाराला कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, तर राज्यमंत्रीपदासाठी अनेकांमध्ये चुरस आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार एक नाव देणार असल्याची माहिती मिळतेय आणि भाजपमधून नारायण राणे आणि नितीन गडकरी यांचं नाव निश्चित असल्याची चर्चा आहे। तर राज्यातील भाजप खासदारांपैकी कुणाला मंत्रिपद द्यायचं याबाबत प्रथम देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं। प्रशांत, शिवसेनेमध्ये कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार? राष्ट्रवादीमध्ये तर नाव निश्चितच आहे आणि भाजपमध्ये सुद्धा राणे आणि गडकरी ही नावं सध्या चर्चेत आहेत। मला भारतीय जनता पक्षामध्ये प्रमुख 3 नावं निश्चित आहेत। एक पियुष गोयल यांच्या नावावरती अंतिम निर्णय होऊ शकतो। नितीन गडकरी यांचा कार्यभार आणि त्यांचा अनुभव असता त्यांच्या नावावरती अंतिम निर्णय होईल। गेल्या सरकारमध्ये सुशील आणि नियोजन मंत्री जे होते ते नारायण राणे यांना पुन्हा एक मोठी जबाबदारी देण्याची शक्यता दिली जात आहे। हे 3 प्रमुख मंत्री असतीलच, पण सोबत याच्या काही राज्यमंत्री असतील। गेल्या सरकारमध्ये जर बघितलं, गेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात 3 राज्यमंत्री होते, तर या 3 राज्यमंत्र्यांचा यावेळेस पराभव झाला। त्यामुळे नवीन चेहरे यामध्ये असण्याची शक्यता दिली जात आहे। एक महिला वगैरे असण्याची शक्यता दिली जात आहे। आणि सोबतच जर बघितलं आपण यावेळेस, तर महत्वाचं म्हणजे या संदर्भात जे नावांचा निर्णय घ्यायचा आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चर्चा करून घेतला जाईल अशी सध्याची चर्चा दिल्लीत आहे। दुसरीकडे शिवसेना जर बघितलं, एकनाथ शिंदे यांनी काल समर्थन पत्र दिलेलं आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर 2 नावांवरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। एक तर मराठा आणि अनुभवी हा जो खासदार असेल त्याला निश्चितपणे कॅबिनेट मंत्रिपदाची म्हणा त्याच्या घरात पडेल। त्यामुळे सगळ्यात मोठं जे नाव आहे ते प्रतापराव जाधव यांच्या नावावरती जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। तर बारणे जे आहे त्यांना राज्यमंत्री म्हणून पद मिळू शकतं अशी ही चर्चा आहे। सोबतच जर बघितलं तर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामध्ये एक नाव अंतिम झालेलं आहे, होऊ शकतं ते प्रफुल्ल पटेलांचं असेल अशी जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय होता म्हणाली। या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।